पत्नी आणि बहिणीला घेऊन करमाळा येथून गावी अंजनडोहकडे परतत असताना दुचाकीचा आणि एका 4 चाकी गाडीचा करमाळा पुणे मार्गावर वीटजवळ अपघात होऊन त्या अपघातामध्ये सदर तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये अंजनडोह येथील हनुमंत फलफले, त्यांची पत्नी कांचन फलफले आणि हनुमंत यांची बहीण स्वाती काशीद अशा तिघांचा मृत्यू झाला. मयत हनुमंत हे पत्नी आणि बहिणीला दुचाकीवर घेऊन करमाळ्याकडून अंजनडोहकडे निघाले होते. दरम्यान एक 4 चाकी इनोव्हा गाडीही पुणेहून करमाळ्याकडे येत होती. वीट हद्दीमध्ये असताना या दोन्ही वाहनात जोराची अशी धडक झाली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दुचाकीवरील ते तिघेही मृत्युमुखी पडले. दरम्यान त्याचवेळी 4 चाकी गाडीचीही पलटी होऊन गाडीतील 7 ते 8 जण जखमी झाल्याचाही प्रकार घडला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी गाडी दूरपर्यंत फरफटत गेली. दोन्ही वाहनेही रस्त्याकडेला पडली. दरम्यान अपघाताची माहिती झाल्यानंतर करमाळा पोलीस अपघातस्थळी पोचले होते. तत्पूर्वी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर अंजनडोह गावावर शोककळा पसरली होती.